बन रहा है सबके घर क्या बन रहा है? पोहा पोहा बन रहा है। हाँ? लास्ट तो फिनिश तो मैं ही कर रहा हूँ, पूरा वर्क दोनों ने किया है। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही हा एअरबीएनबीची टूर दिली, मस्तपैकी आम्ही बार्बेक्यू केला, सगळ्यांनी रात्रभर धमाल केली आणि सकाळी उठून आम्ही आता दुसऱ्या दिवसाच्या तयारीला लागलेलो आहे। वैशाली आणि कविता या दोघांनी सकाळी मस्तपैकी आम्हाला पोहे बनवून दिले। यो आम्ही पिकनिकच्या दिवशी काम करतो। आम्ही सगळ्यांनी बसून मस्तपैकी एकत्र ब्रेकफास्ट केला। मुलं तर मस्त मजाच करत होती, मजा मस्ती चालूच होती, कशालाच कमतरता नव्हती। आणि नंतर सगळे एकत्र बसून ब्रेकफास्ट केला। इकडून व्ह्यू पण खरंच सुंदर दिसत होता। सकाळ छान झाली आणि नेक्स्ट तयारीला लागलो। बायको पोहे छान झाले, तुला आम्ही मस्तपैकी आजच्या दिवसाचं प्लॅनिंग केलेलं आहे। हा रेडी होऊन आम्ही बाहेर आलो आहे, मस्त व्ह्यू एन्जॉय करतो। खरंच खूप सुंदर व्ह्यू आहे, मन तृप्त होतं। नंतर आम्ही मस्त फोटोशूट केलं, काही व्हिडिओज बनवले। अशा मेमरीज क्रिएट करताना आणि नंतर पाहताना खूप छान वाटतं। नंतर ॲज पर आमचा प्लॅनिंग आम्हाला एक वॉटरफॉल बघायला जायचं आहे, जे आहे सेंटिनल पार्कमध्ये, ब्रिज क्रीक वॉटरफॉल म्हणून, जे आमच्या प्लेसपासून या एअरबीएनबीच्या प्लेसपासून जस्ट हाफ ॲन आवर ड्राईव्हवरती आहे। इथे साची पप्पाचा गिटार प्ले करायला ट्राय करते आणि मस्त आम्ही त्या पार्कमध्ये पोचलो। आता सेंटिनल पार्क, इथून छोटी ट्रेल जाते वॉटरफॉलकडे आणि हे निसर्ग बघायला तर खरंच खूपच छान वाटतं। कधी कधी वाटतं काही गोष्टी कॅमेरामध्ये तितक्या छान दिसत नाही जितक्या आपण डोळ्यांनी एक्सपिरियन्स करता येतं, पण तरी आमचा हा छोटासा प्रयत्न चालूच असतो। मस्त आम्ही ट्रेलचा आनंद घेतोय, वॉक करत चाललोय। आम्हाला आधी माहीत नव्हतं की किती लांब आहे हा वॉटरफॉल, पण बाजूने वाहणारं पाणी आणि त्या येणारा वॉटरफॉलचा आवाज आणि मस्त व्हिडिओचा आनंद घेत आम्ही चाललो आहे। पाहिलं कोण कोण आहे आमच्यासोबत? फुल मस्ती चालू आहे की नाही? तुम्ही सांगा, तुम्हाला कसं वाटतंय पाहताना? आणि फायनली वी आर नियर टू द वॉटरफॉल। हा छोटा ब्रिज लागला आहे आम्हाला, कारण खालून पाणी वाहत आहे, पण इथेही आम्ही चान्स सोडला नाही काही शॉट्स घेण्याचा। हे तर पाहिजेच ना, त्याच्याशिवाय मजा नाही। दिसला का वॉटरफॉल? छान आहे ना, पण अजून लांब आहे। आपण चला पटकन, आता काय बोलतात, आपण कंट्रोल नाही करत तिथे जाण्यासाठी। असं वाटतं हा पटपट जावा आणि तिकडे जाऊन मस्त आनंद घ्यावा त्या वॉटरफॉलचा। मी तर लांबून पण मस्त एन्जॉय करते। पाहिला किती सुंदर आहे हा पाण्याचा आवाज, खरंच खूपच छान वाटतं, एक वेगळंच मेडिटेशन केल्यासारखं वाटतं। मी साची बरोबर वॉक करतीये, त्या पाण्याच्या आवाजाचा आनंद घेते आणि निसर्ग आणि ओहो, हे तर खूपच छान आहे। काही वेळा तर कळतही नाही की काय बोलावं ना, या दृश्यांमध्ये ना खरंच आपण स्वतःला विसरून जातो आणि काय बोलावं सुचतही नाही। जस्ट असं वाटतं शांत बसावं, चालावं आणि एन्जॉय करावं। जे दिसतंय ते खूपच सुंदर होतं। इथून पुढेही अजून खूप
आहे, म्हणजे हा जो वॉटर फ्लो आहे हा बरापासून लांब आहे आणि पाण्याचा आवाज, हे सुंदर ट्रेल, आजूबाजूची हिरवळ, हे बघणं आणि एक्सपिरियन्स करणं खरंच खूप छान वाटतं. मला खूप छान वाटतं जेव्हा मुलं पण ह्या गोष्टी एन्जॉय करतात आणि ते पण खूप एनर्जेटिक असतात हे सगळं एक्सप्लोअर करण्यासाठी. इथून पुढची ट्रेल थोडीशी कठीण वाटली मला, सो आम्ही विचार करत होतो पुढे जावं की नाही, कारण इथे खूप स्ट्रॉंग वगैरे होतं, तर उंच झाडं असतात आणि मग ती पडतात. हे इथे दिसतच असेल की काही झाडं या क्रीकमध्ये सुद्धा पडलेली आहेत. सो अशा वेळेस खूप सावधगिरीने चालावं लागतं आणि चांगले फुटवेअर पण घालावे लागतात त्यासाठी. पण आपल्याला जर वाटलं की रिस्क आहे, सो आपण जर नाही करू शकत तर इथे स्टॉप घ्यावा असं मला वाटतं. कारण इथपर्यंत आम्ही पोचलो, नंतर मला वाटलं की इट्स बेटर मी पुढे कंटिन्यू नाही करणार. पण ग्रुप जेव्हा असतो तेव्हा त्याच्यामध्ये मोटिवेशन नक्कीच मिळतं आणि काही लोकांनी मग आम्ही पुढे कंटिन्यू केलं आणि काही स्टॉप घेतला, लाईक मी आणि कविता. असं सगळं आम्ही एन्जॉय करत करत पोचलो. काही फोटोज घेतले, व्हिडिओज घेतले. त्यांना सांगितलं तुम्ही कंटिन्यू करा, आम्ही थांबतो, तुमचे वाट बघतो, तुम्ही सांगा आम्हाला कसं आहे. ठीक आहे, थांबायचं. असं करत आम्ही हे सगळं एन्जॉय करत होतो. दिसले का ते कंटिन्यू चालूच आहे, घाबरत नाही बाबा. हे तर मला पण माझ्या मुलीचं आश्चर्य वाटतं, ही पण डरपोक नाही आहे माझ्यासारखी. असं करत हे फायनली या स्पॉटला पोहोचले, इथूनही हा धबधबा वॉटरफॉल खूप सुंदर दिसत होता. मी समोरून नाही पाहिला, थांबली होती, बट हा व्हिडिओ मुळे मला तो पाहता आला. तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा. किती शांत वाटतंय ना. 2 मिनिटं पाण्याचा आवाज ऐका. सुंदर आहे ना सगळं. बघा सगळे कसे मस्त एन्जॉय करतात. आम्हाला कशाचीच भीती नाही आता, एन्जॉय करायचं, कोणी काही बोलू दे. हा ना, पाणीच पाणी, कोणी सांडलं पाणी एवढं. सो फायनली असं आम्ही हा वॉटरफॉल पाहिला. आम्ही एकमेकांना लांबून पाहत होतो कॅमेऱ्यात, जसं मी आणि कविता इथे थांबलेली, त्यांनी त्या स्पॉटवरून आम्हाला कॅच केलेलं आहे. पण खरंच अशा गोष्टी एक्सप्लोअर करणं आणि अनुभवणं खरंच खूप छान वाटतं. हाँ, ये छोटा मिनियंस का घर है ना? वो स्मर्फ्स ना, स्मर्फ स्मर्फ्स. ये मस्त बना स्ट्रेस हो. आर्या आम्या रिअल मध्ये असतील आतमध्ये, रिअल वाले आतमध्ये असतील. हा, स्मर्फ पण का बोलतो तुला. आणि फायनली आम्ही ह्या स्पॉटला बाय बाय बोलायचं ठरवलं आणि पुढच्या प्रवासाला लागलो. सो आता इथून आम्ही जाणार आमच्या Airbnb वर. तिथे आम्ही थोडंफार खाणार, पिणार, मजा करणार आणि डेफिनेटली थोड्या रील्स वगैरे बनवणार आणि नेक्स्ट डेचं प्लॅनिंग करणार. अशा प्रकारे आम्ही दुसऱ्या दिवशीची मॉर्निंगकडे इथे छानपणे स्पेंड केली. तर मित्रांनो,
रिटर्न जाताना आम्ही एक हरिण बघितला. हा बघा, हा हरिण जस्ट फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी आमच्या गाडीसमोरून पास झाला आणि बघताना खूप छान वाटलं, कारण असे प्राणी इथे सहजासहजी पाहायला मिळतात. तर पुढील पार्टसाठी नक्कीच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि आम्हाला कळवा. धन्यवाद.